प्रत्येक धर्मसंप्रदायामध्ये प्रार्थना सांगितल्या आहेत. मानवाच्या जीवनात प्रार्थनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यानुसार प्रत्येकजण प्रार्थना करीत असतो. पण प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना कशासाठी करायची? जीवनात प्रार्थनेला काय स्थान आहे? यासारखे अनेक प्रश्न आपल्या जीवनात येत असतात. प्रार्थनेचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी परमपूज्य योगीराज मनोहर यांनी प्रार्थनेविषयी वैदिक विचार सांगितले आहेत. आपण ते त्यांच्याच आवाजात समजून घेऊ. प्रत्येक धर्मसंप्रदायामध्ये प्रार्थना केल्या जातात. काही ठिकाणी त्यांच्या गुरुचं स्तवन असतं, काही ठिकाणी संप्रदायाचं स्तवन, जेणेकरून मनाला समाधान आणि उत्तेजन मिळेल अध्यात्मात, त्याकरता प्रार्थना ते म्हणत असतात. वैदिक परंपरेत मात्र प्रार्थनेचा हा उपयोग हा उद्देश नसून पूर्ण आध्यात्मिक उद्देश आहे आणि त्यानुसार जीवन जगण्याचा त्यात संकेत आहे. नावच आहे प्रार्थना, अर्थना. मानवाच्या जीवनाला एक अर्थ आहे. आत्मज्ञान हा त्या मानवी जीवनाचा अर्थ आहे. आत्मज्ञानाकरता जसा व्यवहार करायचा, संकल्प करायचा आणि निर्धार करायचा, त्या निर्धाराचं प्रगतीकरण म्हणजे प्रार्थना, असा त्याचा आशय आहे. वैदिक परंपरेमध्ये ज्ञानप्राप्ती हे उद्देश असल्यामुळे कोणत्या व्यक्ती वा कल्पनेच्या आहारी न जाता केवळ तत्वज्ञानाच्या अभिसारण आणि व्यवहाराकरता प्रार्थना केल्या जातात.